तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, 5 लाखांचं कर्ज असेल किंवा मग 50 लाखांचं कर्ज असेल, किती मोठं कर्ज असेल, ते कर्ज फिटण्यासाठी, आपल्या घरात असणारं दारिद्र्य संपण्यासाठी, सतत इन्स्टंट मनी म्हणजे पैसा आपल्याकडे खेचण्यासाठी, कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यात आर्थिक समस्या खूप आहेत, प्रयत्न करूनही कष्ट करूनही पैसा येत नाहीये किंवा पैसा टिकत नाहीये, घरामध्ये अवलक्ष्मी जास्त आहे, खूप कर्ज झालेलं आहे, खूप प्रयत्न करूनही कर्जाचा एकही हप्ता फिटला जात नाहीये, त्या प्रत्येक व्यक्तीने आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। कारण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ज्या उपायाने तुमचे भाग्य, तुमचे नशीब बदलेल। तुम्ही जे कष्ट करताय, मेहनत करताय, त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल। कितीही आर्थिक समस्या असू द्या, कितीही दरिद्रता असू द्या, ती दरिद्रता, ती आर्थिक समस्या क्षणात दूर होईल। बघा, प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्याकडे पैसा असावा, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिसा हा पैशाने भरून राहावा। बघा, पैसा नसेल तर काहीच घडत नाही। आत्ताच्या काळामध्ये पैसा सगळं काही आहे। पैसा असेल तर तुम्ही छान गोष्टी घेऊ शकता, पैसा असेल तर मुलांना छान शिक्षण देऊ शकता, पैसा असेल तर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर त्याला चांगलं हॉस्पिटलला तुम्ही नेऊ शकता। म्हणजे प्रत्येक गोष्ट घ्यायची असेल, काही खायचं असेल, इमर्जन्सी कुठल्या हॉस्पिटलीत सेवा घ्यायच्या असेल तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी लागतो पैसा। आत्ताच्या काळात आपण पैशाच्याच मागे लागलो, पैशासाठी आपण धावतो, पैशाच्या मागे पळतो, पण बऱ्याच वेळा हा पैसा आपल्याला सापडत नाही। आपण त्याच्या मागे किती पळत असलो तो आपल्या पुढे असतो आणि तो आपल्या हाताला लागत नाही। हाच पैसा थांबवण्यासाठी, हाच पैसा आपल्या हाताला लागण्यासाठी, हाच पैसा आपल्या हातात आणण्यासाठी बघा, हा खूप महत्त्वाचा उपाय आहे। कुठल्याही मंगळवारच्या दिवशी, कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी किंवा कुठल्याही गुरुवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। या तिघांपैकी कुठलाही जो दिवस तुम्हाला आवडतो, ज्या दिवशी तुम्हाला पॉसिबल आहे त्या दिवशी हा उपाय करा। आता उपाय सकाळ किंवा संध्याकाळ याच वेळात करायचा आहे। सकाळी करणार असाल तर सकाळी 9च्या आत करा, म्हणजे पहाटे 5, 4:30, 5, 6, 7, 8, 9 या दरम्यान लक्ष्मी प्राप्तीच्याच वेळात। संध्याकाळी करणार असेल तर 6, 6:30, 7, 7:30, 8च्या आत हा उपाय करा। आता बघा, या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे, देवघराच्या समोर तुपाचा दिवा। जे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर छान एक तुपाचा दिवा लावायचा। त्या दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आणि फुलवाली लवंग आणि हिरवी वेलची घालायची। कारण हिरवी वेलची आणि लवंग माता लक्ष्मीला विशेष प्रसन्न करणारी असते, दरिद्रतेचा, गरिबीचा नाश करणारी असते, घरात असणाऱ्या अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढणारी असते। म्हणून तुम्हाला चिमूटभर हळद, लवंग आणि एक हिरवी वेलची, 3 गोष्टी त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत। हा दिवा माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे। यानंतर आपल्याला एक नोट घ्यायची आहे। 100ची घ्या, 50ची घ्या, 10ची घ्या, 200ची घ्या, 500ची घ्या, कुठलीही तुम्हाला जी नोट पॉसिबल आहे ती तुम्ही घेऊ शकता। आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त ही नोट घेतलेली आहे। जी नोट तुम्ही घेतलेली आहे ती थोडी कोरी, आता खूप पण कोरी नसली। आता बघा, माझ्याकडे जी आहे ती व्यवस्थित छान नोट आहे, म्हणजे कुठे फाटलेले नाही, कुठे स्क्रॅच पडले नाही, काही याच्यावर लिहिलेलं नाही, अशीच नोट घ्यायची। जी नोट आपण घेतलेली आहे त्या नोटीला तुम्हाला अत्तर लावायचं आहे। अत्तर कुठलंही लावा, गुलाब अत्तर असेल तर उत्तम राहील, कारण गुलाब माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे। माझ्याकडे हिना अत्तर आहे। आपण स्वामी भक्त आहोत, त्यांच्या जे स्वामी भक्त आहेत मोस्ट ऑफ त्यांच्याकडे हिना अत्तरच असतं, कारण आपल्या महाराजांना हे अत्तर आवडतं। आता काय करायचं, संपूर्ण नोटीला हे अत्तर असं लावून घ्यायचं। ठीक आहे, छान अत्तर लावून घ्यायचं, सगळ्या नोटीला लावायचं आणि आपल्या हाताने ते चोळायचं। या भागात लावायचं आणि या भागात सुद्धा, मागच्या बाजूने सुद्धा, सगळ्या ठिकाणी अत्तर लावायचं आणि हाताने ते स्प्रेड करायचं। ठीक आहे, आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर या नोटीची अशी घडी करायची। नोटीची घडी करत असताना ह्रीम श्रीम धनप्राप्ती, ह्रीम श्रीम धनप्राप्ती, ह्रीम श्रीम धनप्राप्ती, ह्रीम श्रीम धनप्राप्ती, ह्रीम श्रीम धनप्राप्ती हा एकच मंत्र म्हणायचा। 7 वेळा तरी हा मंत्र म्हणायचा। ही नोट फोल्ड करायची, त्याच्यानंतर एक सिक्का घ्यायचा, 1 रुपयाचा, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा, कुठलाही सिक्का चालेल। जो सिक्का घेतलेला आहे तो या नोटीवर ठेवायचा
आणि त्याच्यानंतर एक कलावा घ्यायचा, लाल पिवळा धागा किंवा नुसता मौली धागा घेतला तुम्ही एकाच रंगाचा तरीही चालेल. आता मी कलावा घेतला लाल पिवळ्या रंगाचा. आता या पद्धतीने तुम्हाला हा सिक्का जो आहे तो या नोटीवरती बांधायचा आहे. ॲक्च्युली या पद्धतीने हा सिक्का आपल्याला या नोटीवरती छान असा बांधायचा आहे. माझा धागा थोडासा कमी पडला त्याच्यामुळे हे जे नाणं आहे ते थोडंसं खाली आलं. आता हे बांधलं की देवघरात माता लक्ष्मीची जी मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो जे काय आहे त्याच्या समोर ही नोट असं कलाव्यात बांधलेला हा सिक्का घेऊन माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेल्या या सिक्क्यावरती थोडंसं हळदी आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्या अक्षता अर्पण करायच्या आहे. त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर आपण जो तुपाचा दिवा लावलेला आहे हा तुपाचा दिवा तिथे ओवाळायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला जपमाळ हातात कुठलीही रुद्राक्षाची असेल, तुळशीची असेल, तुमच्याकडे जर कमळगट्टा माळ असेल तर उत्तम राहील. जी कुठली माळ तुमच्याकडे असेल ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि 11 माळी कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे. 11 माळी कमलात्मक मंत्राचा जप करून झाला की त्याच्यानंतर हा सिक्का आणि त्याच्यासोबत ठेवलेली ही जी नोट आहे ती तुम्हाला तिथून माता लक्ष्मीच्या समोरून उचलायची आहे. ही नोट आता उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये, तुमच्या कपाटामध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवताय, तुमची पर्स असेल, कुठेही व्यवसायाचा गल्ला असेल तर त्या ठिकाणी कायम ही नोट कलाव्यात बांधून आणि हा सिक्का सुद्धा त्या कलाव्यात बांधून तुम्हाला ठेवायचा आहे. बघा हा उपाय फक्त तुम्ही एकदा करून बघा. एक 10 ते 12 दिवसांच्या आत तुम्हाला या उपायाने जो अनुभव येईल तो स्वतः मला सांगा. तुम्हाला कळणार पण नाही कुठून पैसा येतोय, कुठून माझ्या समस्या दूर होतात, माझ्या कष्टाला मेहनतीला नशीब कसं साथ देतंय, माझी कशी प्रगती वाढायला लागली. तुम्हाला कुठेच काहीच जाणवणार नाही. फक्त ही नोट आणि हा सिक्का जो आहे तो तुमच्याकडे आर्थिक प्रगती घडवेल, पैशांची समस्या दूर करेल. म्हणजे कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे ना तो या एका उपायाने यायला लागेल. कितीही मोठं कर्ज असेल किंवा कितीही लाखांचं तुमच्यावरती कुणाचं काही देणं घेणं असेल तर ते सुद्धा नील होईल. हा एक उपाय जो आता मी तुम्हाला सांगितलेला आहे तो आपल्याच चॅनलवरती असणाऱ्या श्रुतीताई आहेत त्यांनी केला होता. खरं तर हा उपाय मी त्या ताईंना एक 6 महिन्यापूर्वी सांगितला होता. 6 महिन्यापूर्वी याच ताईंनी हा उपाय केला आणि तुम्हाला सांगते या ताईने सेम जसं मी सांगितलं तसंच केलं. खूप आर्थिक चणचणीमध्ये होत्या, आर्थिक अडचणी खूप होत्या, पण जसा त्यांनी हा उपाय केला तुम्हाला सांगते 1-1.5 महिन्यामध्ये त्या ताईंना इतका मोठा अनुभव आला की 1.5 महिन्यामध्ये त्यांचं जे गाव आहे त्या गावातून आपला जो समृद्धी हायवे आहे तर त्याचं कन्स्ट्रक्शन चाललं होतं आणि त्यांना एक नोटीस आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की म्हणजे गावातून जो रोड चाललेला आहे त्यामध्ये तुमची जी काही जागा आहे ती सुद्धा जात आहे आणि त्याच्यामुळे सरकारी जो भाव आहे तर त्या सरकारी भावाने त्याचे तुम्हाला एक 10 पट जास्त पैसे मिळणार आहेत. ताई म्हणतात की पडीक जागा होती, कुणी विचारायचंही नव्हतं, त्या जमिनीचं तर काही स्वप्नात पण नव्हतं, पण अचानक ती नोटीस आली आणि सरकारी याच्यामध्ये 10 पटीने त्याचे पैसे मिळाले. म्हणजे जवळपास त्या ताईंना काहीतरी तेवढ्याच भागाचे 1.5 करोड रुपये मिळाले. बघा हा उपाय आपल्या नशिबाला, आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देतो. आर्थिक समस्या ज्या काही असतील त्या दूर करून देतो. कितीही अडचणी असो किंवा कितीही काय असो तर हा उपाय आपल्याला ना कुठून मार्ग दाखवतो. मी सुद्धा हा उपाय केला आणि तुम्हाला सांगते 11 ते 12 दिवसांमध्येच माझ्या ज्या काही धनाच्या समस्या होत्या त्या बऱ्यापैकी कमी झाल्या. तुम्ही सुद्धा नक्की करा आणि तुमचेही छान काही अनुभव जेव्हा तुम्हाला येतील तेव्हा आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून माझ्यासोबत शेअर करा.